5 जवानांवर ज्या प्रकारे हल्ला झाला ताफ्यावर पोलिसांच्या आपल्या जवानांच्या 5 जवान शहीद गेल्या 1 महिन्यामध्ये हे सरकार आल्यापासून एकूण 7 हल्ले झाले जवानांच्या ताफ्यावर। प्रधानमंत्री मोदी शपथ घेत होते त्या क्षणीही जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष जम्मूमध्ये जवानांवर हल्ले झाले आणि जवान शहीद झाले। आज 5 जवान शहीद झाले, त्यातला एक जवान हा महाराष्ट्रातला अकोल्याचा आहे, आपल्याला माहीत असेल। वारंवार हल्ले होतात। देशाचे गृहमंत्री अमित शहा या देशाला भ्रमित करतायत, खोटं बोलतायत की जम्मू काश्मीरची स्थिती नियंत्रणाखाली आहे, तिथे शांतता नांदते। पण 370 कलम हटवल्यापासून जम्मूमध्ये अधिक अस्थिरता आणि अशांतता निर्माण झालेली आहे। जम्मू काश्मीरच्या विधानसभेला अद्याप टाळं लागलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकला नाहीत। हे कसलं लक्षण आहे? देशाचे प्रधानमंत्री परदेश दौऱ्यावर आहेत। शपथ घेतल्यापासून ते कधी इटलीला असतात, कधी ग्रीसला असतात, कधी दुबईला असतात, कधी रशियाला असतात आणि देशातले आमचे जवान हे शहीद होत आहेत। मणिपूर आणि जम्मू काश्मीर ही दोन्ही राज्य जणू भारताच्या नकाशावर नाहीत अशा पद्धतीनं या देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री काम करतात। हे किती काळ चालणार? आता जे 5 जवान शहीद झाले त्यांना कीर्तिचक्र, अशोक चक्र वगैरे आपण जाहीर कराल, पण शेवटी ही बलिदानं जरी आपण म्हटलं तरी त्या हत्या आहेत आणि त्या हत्यांना प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंग जबाबदार आहेत। आपण परवा एक चित्र पाहिला असेल, एक तरुण विधवा